तो विषय राहतो की काय? नाही, ब्रह्मतत्वाच्या बाबतीत मला एक विचारायचं आहे की मेन घर असेल इंडिपेंडंट तर ब्रह्मतत्व त्याचं काढता येतं आणि जाणीवपूर्वक ते मोकळं सोडता येतं. पण ऑलरेडी फ्लॅट जो बांधलेला आपल्याला मिळतो किंवा आपण जो घेतो तर तिथं ब्रह्मतत्व असं किती फुटापर्यंत मोकळं असावं ते मुळात कसं आहे ना की तुमच्या घराच्या एकूण क्षेत्रफळाच्या टोटल 9 भाग केले पाहिजेत. पण 9 भागांपैकी एक भाग म्हणजे तुमच्या घराचा जो तुम्ही एक चौकोनी आयताकृती जर तो असेल त्याचा उभे 3 भाग आणि आडवे 3 भाग जर आपण केले तर ते 9 भाग होतात. 9 भागातले बाहेरचे 8 भाग म्हणजे 8 दिशा आणि मधला एक भाग म्हणजे ब्रह्मतत्व. म्हणजे याचा अर्थ संपूर्ण घराच्या क्षेत्रफळाच्या 1/9 1/9 पोर्शन इज बेसिकली ब्रह्मतत्व. किंवा पर्सेंटेज मध्ये म्हणायचं झालं तर संपूर्ण घराच्या क्षेत्रफळाच्या 11.2% एवढी व्याप्ती त्या ब्रह्मतत्वाची असते. आणि मी तुम्हाला सांगू की बंगलो सिस्टीम मध्ये सुद्धा साधारणपणे 60% किंवा ऍट द मोस्ट 65-70% तुम्हाला ब्रह्मतत्व मोकळं मिळतच. किंवा लोक त्या पद्धतीने प्लॅनिंग करतात. पण तरी सुद्धा 30 ते 35% घरांमध्ये ब्रह्मतत्व तिथे सुद्धा विचलित असतं. फ्लॅट सिस्टीम मध्ये तर मी असं म्हणेन की 90% जास्त फ्लॅट्स मध्ये ब्रह्मतत्व हे बिघडलेलं असतंच. आता ब्रह्मतत्व म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आकाश काय करतं तर लाखो करोडो ग्रहताऱ्यांना त्याने आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. कुठलीही दोरी किंवा साखळी न वापरता त्याने बांधून ठेवलाय. आपण मध्ये एका एपिसोडमध्ये आपण चर्चा केली होती की तो सुसंवादामध्ये रिलेशनशिप कम्युनिकेशन कॉर्नर हा वायव्य आहे. पण घरातल्या सगळ्यांना बांधून ठेवायचं काम हे ब्रह्मतत्व करतं. आपलं नाभी म्हणजे एक गाठ आहे हे आपला आकाश तत्वाचं स्थान आहे ब्रह्मतत्व आहे. हे ह्या संपूर्ण शरीराला बांधून ठेवतं. आकाश लाखो करोडो ग्रहताऱ्यांना बांधून ठेवतं. तसं घराचं ब्रह्मतत्व घरातल्या सदस्यांना बांधून ठेवतं. म्हणजे जेव्हा मी मॅनेजमेंट कॉलेजेसमध्ये किंवा मोठमोठ्या कॉर्पोरेट्समध्ये जेव्हा मी त्यांना वास्तुशास्त्राचं कॉर्पोरेटमधलं स्थान या विषयावर सांगतो तर तेव्हा कुठल्याही घरामध्ये किंवा संस्थेमध्ये 4 माणसांना बांधून ठेवायचं असेल ना किंवा बांधून ठेवणं अपेक्षित असतं तरच ती एक संस्था म्हणून पुढे जाऊ शकते. कारण एकीचं बळ असतं. बरोबर. त्याच पद्धतीने ब्रह्मतत्व जर तुमच्या घराचं व्यवस्थित असेल तर तुमच्या घरातल्या सगळ्यांमध्ये एकोपा असतो. पण मगाशी मी तुम्हाला म्हटलं की 90% घरांमध्ये ब्रह्मतत्व हे किमान 50% तरी बिघडलेलं असतंच. आहे उपाय त्याच्यावर? हो, याच्यावर उपाय आहेत ना. पण त्याचा पहिला सगळा परिणाम म्हणजे कोण प्रत्येकाच्या दिशा वेगळ्या. म्हणजे जो संवाद 4 माणसांची 4 तोंड 4 दिशेला मग तो ती 4 तोंड एकत्र येण्यासाठी त्या ब्रह्मतत्वाला उपाय दिले त्याच्या रेमेडीज केल्या तो वास्तुदोष दूर केला तर ऑटोमॅटिकली घरामध्ये म्हणजे आपण शैक्षणिक प्रगतीमध्ये मी तुम्हाला म्हटलं की त्या आईवडिलांमध्ये शिक्षकांमध्ये बदल का होतो तर ब्रह्मतत्वामुळे कुठेतरी बॉन्डिंग आणि बाइंडिंग या दोन्ही गोष्टी एकत्र यायला लागतात आणि त्या घरामध्ये सुसंवाद किंवा चांगलं वातावरण हे निश्चित तयार होत असतं. ब्रह्मतत्व मोकळं सोडावं असं म्हटलेलं आहे वास्तुशास्त्रात असं तुम्ही मागे बोलला होता. तर मोकळं सोडावं म्हणजे तिथं बांधकाम काही करू नये का काही ठेवू नये वस्तू? 2 गोष्टी आहेत ब्रह्मतत्वाच्या बाबतीत. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपण इथे स्लाइड दाखवली की एका संपूर्ण चौकोनामध्ये 9 भागांपैकी एक भाग मधला सर्व त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. मुळात वास्तुशास्त्राची डेफिनेशन ब्रह्मतत्वाची अशी आहे की ब्रह्मतत्व हे वजन विरहित असलं पाहिजे आणि ओपन टू स्काय असलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आजही गोव्यातल्या काही भागांमध्ये अशी जुनी वाडा टाईप घरं दिसतात. राजांगणवाले चौसोपी वाडा, चारी बाजूनी घर आणि मधला भाग मोकळा. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का की बेसिक तिथे जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तेव्हा त्याचा प्रकाश चारी खोल्यांमध्ये सगळीकडे व्यवस्थित असतो. वारा व्यवस्थित व्हेंटिलेशन सगळं होतं. पण हे फ्लॅट मध्ये कसं साध्य करायचं? फ्लॅट सिस्टीम मध्ये मॅडम एक लक्षात घ्या की आता इथे फ्लॅट सिस्टीम मध्ये एक तुम्हाला मी असं सांगेन की कुठलाही फ्लॅट तुम्ही म्हणजे आता मी अनेक प्रोजेक्ट मी स्वतः डिझाईन करतो किंबहुना आज माझ्याकडे अनेक आर्किटेक्टची टीम माझ्यासोबत काम करते.
तर याचं कारण असं आहे की आम्ही या गेल्या 18 वर्षामध्ये एकीकडे जनमानसात वास्तुशास्त्राची एक इमेज तयार करत असताना आम्ही सातत्याने या विकासकांना, रिअल इस्टेट डेव्हलपर्सना सुद्धा तुमच्या प्रकल्पात वास्तुशास्त्र आणा 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 हे सांगत होतो. कुठेतरी या सगळ्या गोष्टींची 18 वर्षाची मेहनत आता फळासी येते. लोक सुद्धा हक्काने घर मागा वास्तुशास्त्रानुसार हे आमचं ब्रीद वाक्य आता मानतात आणि मग कुठेतरी ही घरं बांधली जात आहेत. पण आजपर्यंत जी घरं बांधली गेली किंवा बांधली जात आहेत वास्तुशास्त्राचा विचार न करता, या घरांमध्ये किमान 3 ते 4 गंभीर वास्तुदोष आणि 8 ते 10 सौम्य स्वरूपाचे वास्तुदोष हे असतातच. आणि मग मॅडम याला लक्षात घ्या की या जसं आपण प्रत्येक लहान मुलाला पोलिओ ट्रिपल देतो, तसं माझं अत्यंत प्रांजळ मत आहे, किंबहुना ही लोकांना नम्र विनंती आहे माझी, की तुमच्या घरामध्ये तुम्ही जेव्हा घर घेता तेव्हा त्या घराला वास्तू रेमेडीज केल्याच पाहिजे. मग ते घर कदाचित 10% 15% पॉझिटिव्ह असतं किंवा 40-45, पण ह्या रेमेडीज उपाययोजना केल्यामुळे ते घर 95% पॉझिटिव्ह होतं. परिणामी तुमच्या घरातल्या समस्या ह्या मोठ्या प्रमाणावर दूर होतात आणि त्यातून तुमचं निश्चितच चांगल्या गोष्टी व्हायला लागतात. पण एक लक्षात घ्या मॅडम, या ठिकाणी मला एक गोष्ट प्रकर्षाने, किंबहुना कित्येक वेळा हा लोकांचा एक गैरसमज असतो की आता वास्तुशास्त्र केलं म्हणजे सगळं भरभराटच होणार, चांगलंच होणार. हा बेसिकली कुठेतरी ना, म्हणजे कधी कधी मला असं जाणवतं की लोक वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा वास्तुशास्त्र. पण एक लक्षात घ्या, वास्तुशास्त्र म्हणजे काही जादू नाहीये. कष्टाची जोड हवीच ना. कष्टाची जोड हवी, पण कसं आहे ना की तुमच्या मार्गात जे अडथळे येतात ना, ते अडथळे कमी करणं, दूर करणं हे काम वास्तुशास्त्राचं. पण तुम्ही म्हणाल एकदम रंकाचा राव होईल, एकदम राजा होईल, असं नाही. तर त्याला तुमच्या मार्गातले अडथळे दूर करून तुमची गाडी जर 40च्या स्पीडनी चालत असेल तर ती 60 किंवा 70च्या स्पीडनी कशी जाऊ शकेल, हा प्रकार आपण वास्तुशास्त्राच्या माध्यमातून करू शकतो. बरोबर. मला इथं अनेक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की टॉयलेट्स असतात, वेगळ्या चुकीच्या ठिकाणी असतात, जिथे असायला पाहिजे तिथे नसतात, किंवा एखाद्या दिशेला कट्स असतात, चौकोनी घर असत नाही किंवा फ्लॅट असत नाही. तर अशा वेळेस काय, किंवा देव्हारा ठेवताना काय काळजी घ्यावी? म्हणजे मला एक असं इथं कॉन्ट्राडिक्टरी एक असं वाटतं की ईशान्येकडनं एंट्रन्स असेल, प्रवेशद्वार, तर ते चांगलं असतं, पण प्रवेशद्वाराच्या ठिकाणी आपल्या ज्या चपला ठेवल्या जातात, मग ते ईशान्येला चपला ठेवल्या जातात, मग त्याच्यामधून काही दोष उत्पन्न होतो का? हो, आपण एक 1 बाय 1 घ्यायचं झालं तर मी असं म्हणेन की बेसिक असं आहे की सर्वसाधारणपणे प्राचीन वास्तुशास्त्राला टॉयलेट घराबाहेर अपेक्षित होतं, पण आता आमचे सेल्फ कंटेंट घरं आले त्यामुळे ते घरातच आलं. मूलतः वास्तुशास्त्रानुसार बाथरूम हे उत्तर, ईशान्य आणि पूर्व या 3 पैकी कोणत्या दिशेमध्ये असावं असं अपेक्षित आहे. तर टॉयलेट हा वायव्य आणि पश्चिम या कोणत्या तरी भागात असावा. जनरली काय होतं की जेव्हा मी घरं अनेक डिझाईन करतो तेव्हा मी सर्वसाधारणपणे एक टॉयलेट बाथरूम हा वायव्य आणि हा उत्तर यांच्या मधोमध बेसिकली एक दोघांच्या 22.5 डिग्रीच्या ह्याच्यामध्ये मी त्या अशा पद्धतीने डिझाईन करतो की टॉयलेटचा कमोड वायव्यमध्ये येतो तर बाथरूम उत्तरेच्या प्रभाव क्षेत्रामध्ये. पूर्वी वेगवेगळे होते, आता हे एकत्र केल्यामुळे हा प्रकार घडतो. दुसरीकडे काय झालंय की आता आमच्याकडे आमच्या या 21व्या शतकातल्या लिव्हिंग सिस्टीममध्ये जेवढे बेडरूम तेवढे टॉयलेट बाथरूम हा एक प्रकारचा यायला लागलेला आहे. त्यामुळे जेव्हा वेगवेगळ्या दिशामध्ये बेडरूम येतात ते जे टॉयलेट बाथरूम आहे ते ह्या टॉयलेट बाथरूमपैकी एक कोणीतरी पॉझिटिव्ह असतं, एक निगेटिव्ह असतं, किंवा कधी कधी दोन्हीही निगेटिव्ह असतात. आता काय झालं की आपण ही जी पाश्चात्य जीवनशैली आत्मसात केली त्यामुळे आपण हे वास्तुदोष आपल्या घरात आणले, त्यामुळे त्याचे दुष्परिणाम होणारच. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कट्स म्हणजे काय, तर बेसिकली मी असं म्हणेन मॅडम की कुठली एक चौकोनाकृती आयताकृती घर असावं हे वास्तुशास्त्राचं मत आहे. याचं कारण माहिती का तुम्हाला मॅडम, पुन्हा विज्ञानामध्ये तो जो इलेक्ट्रॉन असतो ना तो जेव्हा त्या अणुभोवती फिरतो तेव्हा तो सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये म्हणजे एका लयबद्ध रीतीने तो फिरत असतो.
पण ती लयबद्धता त्याला, आता तुमच्या घरातल्या व्हायब्रेशन एनर्जी ज्या आहेत त्या चौकोनी घर जर असेल तर तो इलेक्ट्रॉन तिथे लयबद्ध पद्धतीने फिरू शकेल, रिदमिक होईल, रिदमिक होईल. पण जर ते घर तुम्ही वेडवाकडं केलं, चौकोनी नाही केलं, तर त्याची रिदमिक मुवमेंट जी आहे ती लयबद्धता ती बिघडते, एनर्जी फ्लो. हो, एनर्जी फ्लो बिघडतो. तर परिणामी त्या घरामध्ये तुम्हाला प्रसन्न वाटत नाही, अस्वस्थता वाटते. हा प्रकार म्हणजे निसर्गाशी असमतोल. म्हणून तुमचं घर चौकोनी असावं. देवघर हा विषय असा आहे की मी कदाचित एखाद्या वेळेस एक एपिसोड आपण स्पेसिफिकली देवघरावर करू. आता आपण इथे स्लाइडमध्ये देवघर कुठे कसं असावं याच्याबद्दल दाखवलंय. कारण जेव्हा मी आमच्या विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्र शिकवतो तेव्हा देवघर या विषयावर मी 5 तास बोलतो. असा हा विषय खूप मोठा आहे. पण आता मी तुम्हाला सांगेल की ईशान्य ईश्वराचं स्थान या अनुषंगाने ईशान्येमध्ये देवघर असलं पाहिजे. पण जर ईशान्येमध्ये देवघर नसलं तर उत्तर किंवा पूर्व दिशेमध्ये ते चालतं. म्हणजे तुम्ही जो प्रश्न उद्धृत केला होता की ईशान्येमध्ये दार, ईशान्येमध्ये चपला बूट, मग त्या ठिकाणी देवघर कसं ऍडजस्ट करायचं किंवा चपला बुटांमुळे वास्तुदोष निर्माण होतो का? हो, जर ईशान्येमध्ये प्रवेशद्वार असेल तर तुम्ही कुठेतरी उत्तरेला किंवा पूर्वेला तुम्ही देवघर ठेवू शकता. म्हणजे ते आता चपला बूट हे ईशान्येमध्ये येणं हा नाईलाज असतो, येणारा वास्तुदोष स्वीकारणं. कारण फक्त उत्तर, पूर्व, ईशान्य या 3 दिशा सोडून बाकी अन्य 5 दिशांमध्ये तुम्ही कुठेही शू रॅक ठेवू शकतात. पण आपल्याकडे घरात आल्या आल्या चपला बूट काढणं ही पद्धत आहे. मग अशा वेळी जर तुमच्या सोसायटीमध्ये दरवाजाच्या सिक्युरिटी सिस्टीम चांगली असेल तर दरवाजाच्या बाहेर जर तुम्ही चपला बूट काढले तर उत्तम. पण मॅडम मगाशी मी जसं सांगितलं की प्रत्येक घरामध्ये किमान 8 ते 10 सौम्य स्वरूपाचे वास्तुदोष, तर अशा आता ह्या चपला बूट हा एक सौम्य स्वरूपाचा वास्तुदोष. पण त्याला बेसिकली एक लक्षात घ्या की या प्रत्येक सौम्य वास्तुदोषाला पण काहीतरी पिरॅमिड यंत्र देणं म्हणजे तुमचं घर वास्तूचं वस्तुसंग्रहालय होईल. मग ते करण्यापेक्षा आपण वास्तू रविराज मध्ये अशा काही उपाययोजना डेव्हलप केलेल्या आहेत की ती एक ठिकाणी लावलेली उपाययोजना या छोट्या छोट्या बारीक सगळ्या वास्तुदोषांची काळजी घेते आणि ते वास्तुदोष दूर होतात. सो अशा पद्धतीने मॅडम मी आता असं म्हणेन की आपण सारांशाकडे यायला हरकत नाही. मुळात हा एपिसोडच या सगळ्या 9 एपिसोडचा सारांश होता. पण सारांशाचा सारांश म्हटलं तर मी एवढंच म्हणेन की उत्तर, पूर्व, ईशान्य किंवा 5 पॉझिटिव्ह प्रवेशद्वार, वायव्य ते पूर्व या भागामध्ये लिव्हिंग रूम, आग्नेयमध्ये किचन, नैऋत्यमध्ये मास्टर बेडरूम, वायव्यमध्ये गेस्ट बेडरूम किंवा मोठ्या मुलाचा बेडरूम, टॉयलेट बाथरूम, एस्पेशली टॉयलेट, अशा पद्धतीने आणि ब्रह्मतत्व मोकळं असं जर ठेवलं तर मी असं म्हणेन की खऱ्या अर्थाने सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, वैभव या सगळ्या गोष्टी आपल्याला वास्तुशास्त्राच्या माध्यमातून मिळू शकतात. पण या चर्चेदरम्यान आपण जसं म्हटलं की प्रत्येक वेळी किचन इथे, टॉयलेट इथे, बाथरूम इथे हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपला प्रेक्षक हा कुठेतरी लगेच पटकन ते आपल्या घरातली त्याची पोझिशन ही कम्पेअर करायला लागतो. आणि जर ती तशी नसेल, ती चुकीच्या दिशेत असेल तर मला माहिती आहे की लोक खूप विचलित होतात. पण मला इथे आपल्या गोवेकर मित्रांना एवढंच सांगायचं की विचलित होऊ नका. कारण आमच्या ऋषीमुनींनी वास्तुशास्त्र जसं आम्हाला शिकवलंय तसंच त्याचसोबत जर तिथे दोष आले किंवा 21व्या शतकातली जीवनशैली वेगळी असणार हे कुठेतरी त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी या सगळ्या वास्तुदोषांसाठी उपाययोजना विकसित केल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो मी असं म्हणेन की आता माझं किचन चुकीच्या जागी, माझं टॉयलेट चुकलं आहे, आमच्या घराला अमुक अमुक दिशेमध्ये कट्स आलेत, तर विचलित होऊ नका, व्यथित होऊ नका. तुमच्या संपूर्ण वास्तूला आपण उपाययोजना करून 95% पॉझिटिव्ह करू शकतो आणि तुमचं जीवन लाभदायी करू शकतो, सुखी करू शकतो, समाधानी होऊ शकतं. एवढी मी वास्तुशास्त्राच्या आधारावर नक्कीच तुम्हाला खात्री देतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. डॉक्टर म्हणाल्याप्रमाणे विचलित होऊ नका. तुमचं घर जर वास्तुशास्त्रानुसार नसेल आणि तुम्हाला जर ते तसं करून घ्यायचं असेल तर मार्गदर्शन करायला आहेत डॉक्टर रविराज अहिरराव. तुमच्या शंका त्यांचं निरसन करण्यासाठी संपर्कात राहा.
आमच्या स्क्रीनवर येणाऱ्या फोन नंबर्सवर, ईमेलवर आणि तसंच पत्त्यावरती. पाहत राहा वास्तुरविराज वास्तुसंस्कृती दर बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता आणि रात्री 10 वाजता. नमस्कार.